नमस्कार मित्रांनो, आरोग्यम टिप्स चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आजचा विषय विशेषतः 50, 60 आणि त्यापुढील वयाच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण वय वाढत गेलं की शरीरात अनेक बदल घडू लागतात. हळूहळू शरीराची ताकद कमी होऊ लागते, सांधे दुखायला लागतात, हाडं कमजोर होतात आणि थोडंसं काम केलं तरी थकवा जाणवतो. काही लोकांना तर रात्री नीट झोपही लागत नाही. पण मित्रांनो, जर तुम्ही फक्त एक छोटी सवय लावली तर शरीर पुन्हा ऊर्जावान राहू शकतं. आणि ती सवय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी फक्त 1 चमचा हा नैसर्गिक पदार्थ खाणे. हा उपाय इतका सोपा आहे की कोणालाही सहज करता येतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, तो पदार्थ कोणता आहे? तर मित्रांनो, तो पदार्थ आहे तीळ आणि मध यांचे मिश्रण. होय, तीळ आणि मध यांचा 1 चमचा रात्री घेतल्याने शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. तीळ आणि मध का खावे? तिळामध्ये भरपूर प्रमाणात असतात कॅल्शियम, मॅग्नेशियम, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स. हे सर्व घटक शरीराला मजबूत ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. मधामध्ये असतात अँटीऑक्सिडंट्स, ऊर्जा देणारे नैसर्गिक घटक आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुण. जेव्हा तीळ आणि मध एकत्र घेतले जातात तेव्हा त्यांचा फायदा आणखी वाढतो. फायदा नंबर 1, हाडे मजबूत होतात. वयाच्या 60 नंतर सर्वात मोठी समस्या म्हणजे हाडे कमजोर होणे. तिळामध्ये असलेले कॅल्शियम हाडांना मजबूती देण्यास मदत करते. जर हा उपाय नियमित केला तर हाडांची ताकद वाढते, सांधेदुखी कमी होण्यास मदत होते आणि चालणे फिरणे सोपे होते. फायदा नंबर 2, स्मरणशक्ती सुधारते. तिळामध्ये असलेले पोषक घटक मेंदूसाठीही खूप फायदेशीर असतात. रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय केल्यास मेंदूला पोषण मिळते, एकाग्रता वाढते आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते. फायदा नंबर 3, झोप चांगली लागते. आजकाल अनेक लोकांना अनिद्रा म्हणजेच झोप न लागण्याची समस्या असते. मधामध्ये असलेले नैसर्गिक घटक शरीराला रिलॅक्स करतात. यामुळे ताण कमी होतो, मन शांत होते आणि झोप चांगली लागते. फायदा नंबर 4, शरीराला ऊर्जा मिळते. काही लोकांना सकाळी उठल्यावर खूप थकवा जाणवतो. जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी हा 1 चमचा घेतला तर शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते. यामुळे सकाळी शरीर ताजेतवाने वाटते, दिवसभर काम करण्याची ताकद वाढते. फायदा नंबर 5, हृदयासाठी चांगले. तिळामध्ये असलेले हेल्दी फॅट्स हृदयासाठी फायदेशीर असतात. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि हृदय निरोगी राहते. हा उपाय कसा करायचा? हा उपाय खूप सोपा आहे. 1 चमचा भाजलेले तीळ घ्या, त्यामध्ये 1 चमचा शुद्ध मध मिसळा. हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी खा. नियमित 15 ते 20 दिवस हा उपाय केला तर त्याचा फरक जाणवू शकतो. आणखी काही महत्त्वाच्या सवयी.
फक्त हा उपायच नाही तर काही चांगल्या सवयी अंगीकारल्यास शरीर अधिक मजबूत राहू शकते. दररोज थोडा व्यायाम करा, सकाळी चालायला जा, जास्त ताण घेऊ नका आणि नेहमी सकारात्मक विचार करा. मित्रांनो, आयुष्याची खरी सुंदरता वयात नसते, तर आरोग्यात असते. अनेक लोकांना वाटतं की वय वाढलं की शरीर कमजोर होणारच, पण हे पूर्णपणे खरं नाही. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि सकारात्मक विचार यामुळे कोणतीही व्यक्ती 60 नंतरही उत्साही आणि निरोगी राहू शकते. शरीराची काळजी घेणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं होय. लक्षात ठेवा, लहान लहान सवयी मोठे बदल घडवतात. रोजचे काही मिनिटे आरोग्यासाठी दिले तर पुढील अनेक वर्ष आनंदाने जगता येतात. निरोगी शरीर असेल तर मन आनंदी राहते आणि आनंदी मनामुळे आयुष्य सुंदर बनते. कधीही स्वतःला वयामुळे कमकुवत समजू नका. जगात असे अनेक लोक आहेत ज्यांनी 60, 70 आणि अगदी 80 वयानंतरही नवीन सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो. फक्त आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्या आणि सकारात्मकतेने आयुष्य जगा. मित्रांनो, लक्षात ठेवा, आरोग्य हेच खरे धन आहे. पैसा, संपत्ती आणि इतर गोष्टी नंतर मिळू शकतात, पण चांगले आरोग्य टिकवण्यासाठी आजपासूनच प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे आजपासूनच एक छोटी सुरुवात करा आणि स्वतःला निरोगी, मजबूत आणि आनंदी आयुष्याची भेट द्या. प्रेरणादायी संदेश. मित्रांनो, वय वाढणं ही नैसर्गिक गोष्ट आहे, पण तंदुरुस्त राहणं हे आपल्या हातात आहे. जर आपण योग्य आहार घेतला, योग्य सवयी लावल्या आणि शरीराची काळजी घेतली तर 60 नंतरही आयुष्य आनंदी आणि ऊर्जावान राहू शकते. निष्कर्ष. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेतलं, रात्री झोपण्यापूर्वी फक्त तीळ आणि मधाचा 1 चमचा घेतल्याने शरीराला किती फायदे मिळू शकतात. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, निरोगी रहा आणि नेहमी तरुण दिसत रहा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या भागात आपण आणखी एक महत्त्वाचा हेल्थ टॉपिक घेऊन भेटू आणि अजून हेल्थ व लाईफस्टाईल टिप्ससाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन. धन्यवाद.